सध्या जगामध्ये युद्धजनक वातावरण सुरू असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना पेट्रोल, गॅस, एलपीजी, डिझेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यावश्यक वस्तूंसाठी खूप मोठी रक्कम मोजावी लागत आहे आणि जर रक्कम मोजली तरी देखील त्याचा तुटवडा असल्यामुळे ती वस्तू उपलब्ध होत नाही आहे. पण या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. दिनांक 16 मार्च 2026 रोजी ही अपडेट आलेली आहे आणि या अपडेटद्वारे या योजनेचा लाभ सगळ्याच बांधकाम कामगारांना होणार आहे. आता या विषयाचा नेमका पॉइंट काय आहे किंवा या योजनेचा नेमका विषय काय आहे हे जाणून घेऊया. या ठिकाणी सांगितलंय की महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना गॅस सिलेंडरच्या टंचाईमध्ये मोफत 975 रुपयांचं गॅस सिलेंडर वाटप होणार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जाहीर झालेली आहे. जर तुम्ही दिलेल्या तारखेच्या आतमध्ये जर अर्ज सादर केला नाही तर तुम्हाला ही मोफत गॅस सिलेंडर मिळणार नाही आणि तुम्हाला ब्लॅकनेच गॅस सिलेंडर घ्यावा लागेल. मग त्या ठिकाणी तुम्ही कुणी 1,500ला घेतय, कुणी 2,000ला घेतय तर कुणी 3,000 रुपयांपर्यंत गॅस सिलेंडर घेत आहे. पण या ठिकाणी तुम्हाला मंडळाद्वारे फक्त आणि फक्त किती पैशांमध्ये मिळणार आहे? 975 रुपयांमध्ये तुम्हाला ही गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या योजनेचा फॉर्म भरायचा आहे आणि योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर आपण सर्वप्रथम ही नेमकी योजना केव्हापासून चालू झाली, तुम्हाला याचा लाभ कसा मिळणार, कोणकोणते कागदपत्र लागणार, पात्रता काय असणार, अपात्रता काय असणार आणि अर्ज करण्याची प्रोसेस काय असणार हे जाणून घेऊया. सध्या संपूर्ण भारतामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची काही प्रमाणात कमतरता निर्माण झाल्याची माहिती शासनाच्या निदर्शनास आली आहे. वाढती लोकसंख्या, वाढलेली घरगुती मागणी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पुरवठा या संपूर्ण साखळीत झालेल्या अडचणी यामुळे काही राज्यांमध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्र हा जो राज्य आहे हा 1 नंबरला राज्य आलेला आहे ज्यामध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांबरोबरच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता तुम्हाला माहितीच असेल की गॅस सिलेंडर नसल्यामुळे कित्येक घरांमध्ये पहावावरती दिवस काढले जायला लागू आहेत. त्याचप्रमाणे बाहेरचे हॉटेल्स, वेगवेगळ्या टपऱ्या या गॅस सिलेंडर नसल्यामुळे बंद झालेल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेत भारत सरकार तसेच विविध राज्य शासनांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून अतिरिक्त गॅस साठा विमानाद्वारे आणि जहाजाद्वारे भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. विशेष पायलट उड्डाणाच्या माध्यमातून परदेशातून एलपीजी सिलेंडर व गॅस साठा देशात आणण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळे आगामी काळात देशातील गॅस सिलेंडरची टंचाई हळूहळू कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरच गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा उपलब्ध होईल असा आत्मविश्वास शासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळालेला नसेल तर तुम्हाला आता सरकारी योजनेअंतर्गत मिळेल. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि हा गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिला जाणार आहे. बांधकाम कामगारांसाठी विशेष सवलत आहे, त्यांच्यासाठी विशेष दिलासा काय आहे हे जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे आर्थिक व दैनंदिन अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना तातडीचा दिलासा देण्यासाठी विशेष योजना राबवण्याचा निर्णय या ठिकाणी मंडळाने घेतलेला आहे आणि आता या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना एक मोफत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर अनुदानित किंमत 975 तर ते तुमच्या गावा किंवा जिल्ह्यानुसार वेगवेगळी असेल या प्रकारे देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गॅस टंचाईच्या काळात कामगारांच्या कुटुंबावर येणारा आर्थिक भार कमी करणे व त्यांना सुरक्षित स्वयंपाकासाठी आवश्यक इंधन उपलब्ध करून देणे असा ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ 100% घ्यायचा आहे. योजनेअंतर्गत मिळणारा गॅस सिलेंडर नक्कीच तुमच्या घराघरामध्ये पोहोचायला हवा. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांना या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित जिल्हा कामगार कार्यालय, बांधकाम कामगार मंडळाची प्रादेशिक कार्यालये तसेच अधिकृत सेवा केंद्रामार्फत अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी अपडेट आपल्याला मंडळाने दिलेली आहे. आता या योजने
योजनेचा लाभ घेतल्यास पात्र कामगारांच्या बँक खात्यात किंवा थेट अधिकृत गॅस वितरकाकडे 975 पर्यंतची रक्कम शासनाकडून जमा केली जाईल किंवा संबंधित लाभार्थ्यास मोफत सिलेंडर उपलब्ध करून दिला जाईल. 100% तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे, पण चान्सेस असे आहेत की तुमच्या बँक खात्यातच रक्कम मिळेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सिलेंडर उपलब्ध करून दिला जाणार नाही. खात्यात पैसे पाठवले जातील, तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर बुक करायचा आणि तो घ्यायचा, अशी याची प्रोसेस असणार आहे. त्यामुळे कामगारांना बाजारभावाने सिलेंडर खरेदी करण्याची गरज पडणार नाही. सध्या बाजारभावामध्ये 1,500, 2,000, 3,000 ते कमर्शियल गॅस सिलेंडर 5-5 हजारांपर्यंत पोहोचलेले आहेत. ही योजना राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी किंवा कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी एक महत्वाची योजना असून गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांना तातडीचा दिलासा देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. म्हणजे त्यांचा विषय काय आहे की कामगारांना लाभ द्यायचा आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची ब्लॅकने गॅस सिलेंडरची टाकी घ्यायची वेळ येऊ द्यायची नाही. मोफत गॅस सिलेंडरसाठी खालील बांधकाम कामगार पात्र राहतील. आता याची पात्रता आलेली आहे, प्रत्येकाने पात्रता जाणून घ्या. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीत असणं आवश्यक आहे. जर नोंदणीत नसेल तर लाभ दिला जाणार नाही. त्यासाठी तुमचं नाव नोंदणीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष याच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्जदाराने किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे. त्यानंतर अर्जदाराकडे वैध आधार कार्ड व बँक खाते असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराने यापूर्वी याच उद्देशासाठी शासनाकडून समान लाभ घेतलेला नसावा. आता ही योजना 2-3 दिवसांपासून चालू झालेली आहे. एका कामगाराला एकदाच गॅस सिलेंडर मिळणार. घरात 2 कामगार असतील तर 2 गॅस सिलेंडर मिळतील, पण एका कामगाराला डबल लाभ मिळणार नाही असं त्यांनी सांगितलंय. आता अपात्रता काय असणार आहे, कोणते कामगार योजनेसाठी अपात्र ठरतील हे जाणून घेऊया. बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी नसलेले कामगार अपात्र असतील. शासनाच्या इतर समाज योजनेमधून आधीच गॅस अनुदानाचा लाभ घेतलेले व्यक्ती योजनेसाठी अपात्र असतील, ज्यामध्ये उज्ज्वला योजनेचे लाभार्थी देखील किंवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा गॅस सिलेंडरचा मोबदला घेणारे कामगार देखील यासाठी अपात्र ठरतील. त्यानंतर चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणारे अर्जदार योजनेसाठी अपात्र ठरतील अशी अपडेट त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर सरकारी किंवा निम सरकारी सेवेत कार्यरत असलेले व्यक्ती योजनेसाठी अपात्र राहतील. आवश्यक कागदपत्रे सादर न करणारे अर्जदार योजनेसाठी अपात्र राहणार अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. आता गॅस सिलेंडर मिळण्याची प्रक्रिया काय आहे हे थोडक्यात जाणून घ्या. पात्र बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील किंवा डायरेक्ट त्यांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित जिल्हा कामगार कार्यालय किंवा बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज फॉर्म प्राप्त करावा लागेल. त्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे ज्यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी जोडावे लागणार आहेत आणि तुम्हाला हा फॉर्म शक्यतो ऑनलाईनच भरावा लागणार आहे. पूर्ण भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करायचा, ऑनलाईन जमा करावा लागणार आहे. ऑफलाईन जमा करण्याची प्रोसेस या ठिकाणी त्यांनी सांगितलेली नाही. अर्जाची तपासणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि बँक खात्यात पैसे पाठवले जातील. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर किंवा 975 पर्यंतची आर्थिक मदत देण्यात येईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अर्ज करण्याची अंतिम तारीख शासनाकडून जाहीर करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येकाने लवकरात लवकर फॉर्म भरण्याची प्रोसेस जाणून घ्या. फॉर्म कसा भरायचा हे पाहायचं असेल तर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तुमच्या कमेंटला उत्तर दिलं जाईल आणि पुढचा व्हिडिओ फॉर्म कसा भरायचा यावरती आणला जाईल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं असेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना देखील या नवीन योजनेबद्दल कळेल आणि कामगारांना देखील हा व्हिडिओ शेअर करा.